माझ्या आठवणीत एवढी मोठी यादी लोकसभेची अधिसूचना येण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने आजवर कधीच केलेली नव्हती. भारतीय जनता पक्ष हा आता देशातला फ्रंट रनर पार्टी आहे आणि त्यांना आणखी काही काळ सत्तेत राहणार याच्या संदर्भामधला आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास पक्षामधलं पिढी परिवर्तन जर केलं नाही तर तो जो दबदबा आहे तो कायम ठेवता येत नाही. एकूणच त्यांचा राजकीय पिंडने गेल्या 5 वर्षात दिसत होतं. त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाईल याच्यापेक्षा सुद्धा त्यांनी स्वतःहून बॅकआउट व्हावं असं पक्षाला वाटत होतं. तर महाराष्ट्रात एनडीएमध्ये 16 पक्ष आहेत आणि या 16 पक्षांचं सर्व जागांवर एकमत करून त्यासाठी त्या जागा वाटप कोणाला कुठली जागा हे जर गणित बसवायचं असेल तर त्याला थोडासा कालावधी लागणार आहे. संघटना सर्वोच्च हे भारतीय जनता पक्षाचं सूत्र आहे आणि ही 195 नावं जाहीर करत असताना सुद्धा तेच दिसतं आहे. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. लोकसभेचा माहोल अगदी रंगायला लागला आहे आणि भाजपने त्यांची 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि या यादी संदर्भात आज आपण गप्पा मारणार आहोत, आपले प्रश्न जाणून घेणार आहोत आणि या सगळ्यांची उत्तरं द्यायला आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय कुलकर्णी सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार सर, पहिला प्रश्न ऑब्व्हियस आहे. 195 जणांची यादी भाजपने जाहीर केली आहे. या यादीबद्दलचं तुमचं विश्लेषण नेमकं काय आहे? या यादीच्या विश्लेषणामध्ये जाण्यापूर्वी मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष या पक्षाची जी एकूण रचना आहे आणि कार्यपद्धती आहे ती संघटना सर्वोच्च अशी आहे आणि या दृष्टीने मला एक थोडी मागे जाऊन मी आठवण करतो की 2014ला लालकृष्ण अडवाणींनी जेव्हा मोदींबरोबरचे त्यांचे संबंध होते ते थोडे तणावाचे होते तेव्हा त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की मी आता गांधीनगरऐवजी मध्य प्रदेशातून लढेल आणि सर्व पक्ष त्यांच्या मागे उभं राहील अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टी बोर्डच्या मीटिंगमध्ये अडवाणींनी गांधीनगरमधूनच लढावं असा निर्णय झाला आणि अडवाणींनाही तिथूनच लढावं लागलं. हे मी यासाठी सांगतो की संघटना सर्वोच्च हे भारतीय जनता पक्षाचं सूत्र आहे आणि ही 195 नावं जाहीर करत असताना सुद्धा तेच दिसतं आहे. हे सांगताना आणखी एक गोष्ट मुद्दाम नमूद करायला पाहिजे की माझ्या आठवणीत एवढी मोठी यादी लोकसभेची अधिसूचना येण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने आजवर कधीच केलेली नव्हती. याचा मला असं वाटतं याचे 2 अर्थ आहेत. एक अर्थ असा आहे की समोरचे उमेदवार कोण असतील त्यांचा अदमास घेत मग आपले उमेदवार ठरवूयात अशा बचावात्मक भूमिकेत भारतीय जनता पक्ष दिसत नाही आहे. हा एक भाग झाला त्याच्यातला. आणि दुसरा भाग असा आहे की जी मंडळी आत्ता आपण जाहीर करतो आहे त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा. त्याच्यातला आणखी एक म्हणजे उपभाग असा आहे की 34 केंद्रीय मंत्री जाहीर केलेले आहेत त्यांनी. यातल्या बहुतेकांना प्रचारासाठी अन्यत्रही जावं लागणार आहे. तर त्यांना त्यांच्या मतदारसंघामधलं कन्सॉलिडेशन आत्ता करून घेता यावं आणि प्रत्यक्ष प्रचार मोहीम सुरू होईल तेव्हा त्यांना धावता येईल याही दृष्टीने त्यांनी हा विचार केलेला दिसतोय. आता तुम्ही म्हणाल त्याचं एक विश्लेषण करत असताना एक असं दिसतंय नक्की की या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाने SC, ST आणि OBC याचे एकूण 52% उमेदवार याच्यातले आहेत. 27% उमेदवार 27 उमेदवार आहेत त्या महिला आहेत. याचा अर्थ महिलासुद्धा जवळपास 15%च्या आसपास महिलांनासुद्धा प्रतिनिधित्व दिलेलं दिसतंय आणि एक 47 उमेदवार असे आहेत की ज्यांचं वयोगट हा 50च्या आतला आहे. याचा परत अर्थ असा आहे की जवळपास 25% 50च्या आतले उमेदवार देऊन भारतीय जनता पक्षाने एक लॉंग टर्मचा विचारसुद्धा याच्यात केलेला दिसतो. असं हे माझं सुरुवातीचं ढोबळ मत आहे. तुम्ही आत्ता म्हणालात की महिलांचा 27 महिला, 45 तरुण आणि 3 माजी मुख्यमंत्री असा एक आकडा दिसतो आपल्याला ह्या यादींमधनं. तर याच्या दृष्टीने भाजपची रणनीती काय असू शकते? एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण आणि महिलांना त्यांनी संधी दिलेली आहे. नाही, एक निश्चितच असं आहे की भारतीय जनता पक्ष हा आत्ता देशातला फ्रंट रनर पार्टी आहे आणि त्यांना आणखी काही काळ सत्तेत राहणार याच्या संदर्भामधला आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास पक्षामधलं पिढी परिवर्तन जर केलं नाही तर तो जो दबदबा आहे तो कायम ठेवता येत नाही. त्यामुळे पुढची लीडरशिप तयार करणं, तरुणांना संधी देणं
हा एक भाग आहे. आणि याच्यातला दुसरा जो तुम्ही मुद्दा म्हटला तो महिलांचा आहे. तर महिलांच्या याच्या संदर्भामध्ये सुद्धा गेली जी लोकसभा होती त्या लोकसभेत सर्वाधिक आत्तापर्यंतच्या स्वातंत्र्यानंतरच्या महिला होत्या. परंतु एक सर्वात मोठा बदल पुढच्या लोकसभेपूर्वी होणार आहे, तो म्हणजे देशातली जनगणना होईल आणि त्याचबरोबर 27 साली या देशाचं डिलिमिटेशनसुद्धा होईल. त्यामुळे लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात वाढतील. म्हणजे जवळपास आत्ता जे आहेत त्याच्या 1.5 लोकसभा मतदारसंघ होतील. आणि ते घडत असताना या लोकसभेनी, अस्तित्वात असलेल्या लोकसभेनी नारी शक्ती वंदना विधेयक संमत केलेलं आहे आणि त्यानुसार 33% महिला 29च्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकसभेच्या रिंगणात कंपल्सरी दिसणार आहेत. आणि कदाचित ज्यांची क्षमता आहे त्या ज्या राखीव नसेल त्या मतदारसंघातून सुद्धा लढतील. आणि ते जर आत्तापासून त्याची जर तयारी करायची असेल तर महिलांना संधी द्यायला पाहिजे, हा दृष्टिकोन दिसतो आहे. आणि तो मला असं वाटतं की पुढच्या यादीत सुद्धा दिसेल असं नक्की आहे. म्हणजे ओव्हरऑल महिलांच्या बाबतीतली रणनीती भाजपची काय आहे ह्या यादीतनं जवळपास थोडंफार चित्र स्पष्ट होताना दिसतं आहे. आणखीन एक विशेष आकर्षण असं असतं यादीचं, किंवा हे जेव्हा 195 जणांची उमेदवारांची यादी जाहीर झाली, मोदी कुठून लढणार हा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. ते वाराणसीतनं लढणार आहेत, पण आणखीन दुसऱ्या कुठनं लढण्याची शक्यता आहे का, आणि ती शक्यता असेल तर ते कुठनं लढू शकतील? हा प्रश्न सातत्याने, याचं कारण असं आहे की 2014 साली भारतीय जनता पक्ष हा उत्तर प्रदेशात तेवढा सबल नव्हता. आणि मोदी जर तिथून उभे राहिले तर उत्तर भारतामधलं एक वातावरण बदलून जाईल, हा दृष्टिकोन असल्यामुळे बडोद्याबरोबर मोदींनी वाराणसीची निवड केलेली होती. आज भारतीय जनता पक्षाचं उत्तर भारतामधलं वर्चस्व ते निर्विवाद आहे. आणि ते जर असेल तर दक्षिण भारतामध्ये सुद्धा ते वर्चस्व तयार करायचं असेल तर त्यांनी दक्षिणेतून लढावं असा एक सूर पक्षात आहे, याची चर्चा सातत्याने होते आहे. परंतु हे घडत असताना दक्षिणेमधले लोकसभा मतदारसंघ जिथं मोदींसारखा मोहरा इरेला घालणं, ह्याबाबत भारतीय जनता पक्ष कितपत धाडस दाखवेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. भारतीय जनता पक्षाने राजीव चंद्रशेखर यांना आत्ता शशी थरूरांविरुद्ध उतरवलं आहे. कदाचित निर्मला सीतारामन उतरतील, कदाचित एस जयशंकर उतरतील, पण मोदींसारखा मोहरा साऊथमध्ये ते अडकवून ठेवतील असं मला आत्ता तरी वाटत नाही. म्हणजे साऊथची शक्यता कमी आहे असं म्हणायला हरकत नाही आता. नक्की. ओके. पुढचं मला असं विचारायचं होतं, या यादीतनं बरेच जे आत्ता मंत्री आहेत त्यांना मिळालेली नाही आहे उमेदवारी. उदाहरणार्थ माजी आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन असतील, गौतम गंभीर असतील, किंवा नितीन पटेल, जयंत सिन्हा यांना उमेदवारी आत्ता देण्यात आलेली नाही आहे, म्हणजे परत संधी देण्यात आलेली नाही आहे. तर एक असं चित्र निर्माण होताना दिसतंय का की एकतर लढा नाहीतर निवृत्त व्हा, असं काही चित्र BJPच्या आत्ता गोटामध्ये दिसतंय असं वाटतं तुम्हाला? ते तुम्ही जी नावं घेतली त्याच्यातलं मध्ये आपण फरक करायला पाहिजे. आता डॉक्टर हर्षवर्धन नवी दिल्लीतलं भारतीय जनता पक्षाचं ज्याला मोस्ट रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी असं नाव होतं. आणि त्यांनी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाची धुरा कित्येक वर्ष सांभाळलेली होती. अतिशय जंटलमन अशी त्यांची प्रतिमा होती. फक्त कोविडच्या काळामध्ये पहिल्या लाटेत ते आरोग्यमंत्री होते. त्यावेळेला ती लाट व्यवस्थित हाताळताना त्यांना थोडं अपयश आलं असा एक सूर होता. आणि त्याचबरोबर असंही होतं की त्यांचं आता नवी पिढी जर आणायची असेल तर हर्षवर्धन यांना बदलणंसुद्धा आवश्यक होतं. आणि तिसरा त्याच्यातला भाग होता की ते अतिशय प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्वयंसेवक असे दोन्ही असल्यामुळे त्यांची उमेदवारी कापणं, याला कापणं म्हणण्यापेक्षा आता त्यांनी थांबावं आणि अन्य कामात गुंतावं असा दृष्टिकोन दिसतो आहे. दुसरं जे नाव आहे ते गौतम गंभीर यांचं नाव आहे. तर गौतम गंभीर हे आपण कायम बघत असायचं की IPLच्या ते कॉमेंट्री पॅनलमध्ये असायचे, किंवा ते एका मला वाटतं संघाचे मेंटॉरसुद्धा होते. आणि ते जर मेंटॉर असेल तर त्याच्यावरून होणारं जे ट्रोलिंग होतं ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि एकूणच त्यांचा राजकीय पिंडनं हे गेल्या 5 वर्षात दिसत होतं. त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाईल याच्यापेक्षासुद्धा त्यांनी स्वतःहून बॅकआउट व्हावं असं पक्षाला वाटत होतं. आणि त्यांनाही ते लक्षात आल्यामुळे ते बॅकआउट झाले. हेच जयंत सिन्हांच्या बाबतीत आहे. त्यामुळे
हा बदल घडलेला दिसतो. तिसरं आणखी चौथं जे नाव तुम्ही नितीन पटेलांचं घेतलं तर ते गुजरातमधले मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. पण गुजरातमधली भारतीय जनता पक्षाची जी ताकद आहे ती आता इतकी मोठी झालेली आहे की नितीन पटेलांना एक लक्षात आलं होतं की त्यांना पक्षाने पुरेशी संधी दिलेली आहे आणि त्यांनासुद्धा आत्ता ह्याच्यापुढं काही केंद्रात काही मिळेल, राज्यात काही मिळेल अशी शक्यता नसल्यामुळे त्यांनी त्यांचा व्यक्तिगत पातळीवर हा निर्णय घेतलेला दिसत आहे. ओके. आणखीन एक चर्चा अशी झाली सगळीकडनं की महाराष्ट्रातली यादी अजून जाहीर झालेली नाही आहे, किंवा बरीच चर्चा अशी होते की लोकसभेला क्रुशियल जे काही राहील ती महाराष्ट्रातली जागांचं सगळं गणित राहील, तर अजून महाराष्ट्राची उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही आहे. ह्याच्यामागे काय कारण वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की ह्याच्यामागे काही फार स्ट्रॅटेजिक कारण असेल असं काही दिसत नाही आहे. याचं एक साधं सरळ गणित म्हणजे महाराष्ट्रात आत्ता मी काल आकडा जो मोजला त्यानुसार महाराष्ट्रात NDAमध्ये 16 पक्ष आहेत आणि या 16 पक्षांचं सर्व जागांवर एकमत करून त्यासाठी त्या जागा वाटप कोणाला कुठली जागा हे जर गणित बसवायचं असेल तर त्याला थोडासा कालावधी लागणार आहे. आणि त्यामुळे हेच चित्र बिहारमधलं आहे की बिहारमधले पासवानांचा भाऊ आणि मुलाचं 2 गट, मांझींचा पक्ष, भारतीय जनता पक्ष, आता JDU परत पक्षात आला आहे. तर तिथेही तोच विषय की सर्व जागा वाटप समाधानकारक होईल तोपर्यंत ते उमेदवार जाहीर करण्यात काही अर्थ नाही आणि केवळ त्याचमुळे ते आत्ता जाहीर झालेले नाही असं त्याचा अर्थ नक्की काढता येतो. म्हणजे एक जनरल मनात आलं म्हणून विचारतो की महाराष्ट्रात जड जाईल की म्हणून सावध पावलं उचलली जातात असं काही चित्र आहे का आता? नाही, महाराष्ट्रामध्ये आव्हान मोठं आहे याच्याबद्दल शंका नाही आहे आणि त्यामुळेच प्रत्यक्ष निवडणूक लढवत असताना काहीतरी अर्धवट माहितीच्या आधारावर किंवा फार समाधान सगळ्यांचं न होता उमेदवार जाहीर केले, जागा वाटप झालं तर त्याचा कुठला फटका बसू नये याची काळजी घेऊन हा निर्णय घेतलेला दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की 195 जागांवरचे उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपचं एक ॲग्रेसिव्ह धोरण आपल्या सगळ्यांना दिसलेलं आहे. पण त्याचसोबतच महाराष्ट्र असेल किंवा बिहार असेल या ठिकाणी थोडा सावध पवित्राही घेताना भाजप दिसतंय. तर या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला सांगा. सरांचं विश्लेषण कसं वाटलं तेही कमेंट बॉक्समधून आम्हाला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.